प्रत्येक महिलेला आवडतं सुंदर दिसायला आणि त्याच सौंदर्याला खुलवते ती म्हणजे एक सुंदर साडी। म्हणूनच कवठे मंकाळमध्ये महांकाली कलेक्शन यांनी सुरू केलेला आहे भव्य असा साडी महोत्सव 2026। 22 मे पासून 14 जून पर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चुकवू नका हा खास असा साडी महोत्सव। आजच भेट द्या महांकाली कलेक्शन, मेन रोड, कवठे मंकाळ। कवठे महांकाळ मधल्या सर्व महिलांची पहिली पसंत महांकाली कलेक्शन। मिरज ते पंढरपूर मार्गावर तब्बल 300 किलो गांजा जप्त, 1,75,00,000चा मुद्देमाल हस्तगत। सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे। मिरज ते पंढरपूर महामार्गावरील तानंग फाटा ते मालगाव जाणाऱ्या रस्त्यावर छापा टाकून अशोक लेलंड कंटेनरमधून तब्बल 300 किलो गांजा जप्त करण्यात आला। या कारवाईत गांजासह कंटेनर व मोबाईल असा एकूण 1,75,10,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या कारवाईत मंगेश प्रकाश मोरे वय 46 राहणार बोरजाईवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याला ताब्यात घेण्यात आला आहे। पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मंगेश मोरे हा अशोक लेलंड कंपनीचा NL01 AD 9366 क्रमांकाचा कंटेनर घेऊन मिरज ते पंढरपूर रस्त्याने गांजा विक्रीसाठी वाहतूक करणार आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून वाहन ताब्यात घेतले। कंटेनरची झडती घेतली असता त्यामध्ये 2 किलो वजनाचे 150 पॅकेट आढळून आले। या पॅकेटमध्ये हिरवट काळपट रंगाचा फुलोरा असलेला तयार गांजा आढळला। पंचासमक्ष तपासणी केल्यानंतर एकूण 300 किलो गांजा हा जप्त करण्यात आला। या गांजाची किंमत पोलिसांनी 50,000 रुपये प्रति किलो याप्रमाणे 1,50,00,000 रुपये असल्याचे नमूद केले आहे। याशिवाय सुमारे 25 लाख रुपये किमतीचा अशोक लेलंड कंटेनर तसेच 10,000 रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल असा जप्त करण्यात आलेला आहे। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 1,75,10,000 रुपये आहे। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त केलेला गांजा नेमका कोठून आणला होता व तो कोठे विक्रीसाठी नेण्यात येत होता याबाबत पुढील तपास सुरू आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी सदर कारवाईबाबत माहिती दिली असून जप्त गांजा कोठे विक्री करण्यात येणार होता याचा पुढील तपास सुरू आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सूर्यवंशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे, संदीप गुरव, अतुल माने, नागेश खरात, अनिल कोळेकर, सतीश माने, दत्तात्रय बंडगर, संदीप नलावडे, अमीर शाह फकीर, सागर टिंगडे, सोमनाथ गुंडे, अमर नरळे, अरुण पाटील, संकेत मगदूम, विक्रम खोत, बाळू सुतार, सूरज थोरात, सोमनाथ पाटणे, मोतीराम खोत, महेश कुंभार तसेच सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर व अजय पाटील यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला। KK मराठी न्यूजसाठी सांगली। आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे। यांच्यामध्ये LCV तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे। यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे। हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चालला होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे। अजून यांचे तपास चालू आहे। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे मंकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे मंकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे मंकाळ।